नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः। गजाननं भूतगणाधिसेवितं कवितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं। वक्रतुण्डमहाकाय कोटिसूर्यसमप्रभ निर्विघ्नं कुरु मयि देव सर्वकार्येषु सर्वदा। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यास ततो जयमुदीरयेत्। रामाय रामभद्राय रामचन्द्राय मानसे रघुनाथाय नाथाय सीतापतये नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवो विनिन्दु तं सर्वभूतहृदयमुनिमानतोऽस्मि। राधामुरी स्वामिनी मैं राधे जू को दास। जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को वास। बोलिए श्रीमद्भागवत महापुराण की जय। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आदिशक्ति मुक्ताबाई। नमः पार्वती पते हर हर महादेव। बोलिए राधे श्याम। जय जय श्री राम। अनंत कोटि ब्रह्मांड नायक तडिदित पीतांबरधारी भक्तवंश कल्परो पांडुरंगाच्या कृपेनं विश्व माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय या संत द्वयांच्या आशीर्वादानं कनकन निरादिनी गिरणा मातेच्या कुशीमध्ये वसलेल्या या श्री क्षेत्र बहाड गावामध्ये भगवंताच्या असीम कृपेने चालत असणारा भव्य आणि दिव्य प्रकारचा श्रीमद भागवत कथामृत सोहळा या अंतर्गत आजच्या तिसऱ्या दिवसाच्या कथेला आरंभ करण्यापूर्वी ग्रामदेवतेला आमचं वंदन आहे, गुणीजनांना आमचं वंदन आहे, श्रोते सज्जनांना आमचं वंदन आहे। आजचा दिवस मोठा परमपवित्र असा दिवस आहे। आपल्या कथेमध्ये आजचा तिसरा दिवस जरी असला तरी आज दुग्ध शर्करा योग आहे। भक्तांमध्ये अग्रगण्य असणाऱ्या भक्त प्रेममूर्ती श्री संत मीराबाईंची आज पुण्यतिथी आहे। त्याचबरोबर महात्मा ज्योतिबाजी फुले यांची आज जयंती आहे। या कथेमध्ये हा सर्व योग जुडून आलाय। गुढीपाडव्याच्या महान पर्वावर संपूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्याने हा उत्सव या ठिकाणी चाललाय। उत्सवामध्ये बरेच उत्सव आहेत। उद्या गावात कानबाई मातेचा उत्सव आहे। पुन्हा आज बँड आहे, म्हणून श्रोत्यांवरही याचा परिणाम आहे। कार्यकर्त्यांच्या सर्वांच्या संगनमताने सल्ल्याने आपण ठरवलंय
आज बरोबर 11 वाजेच्या आतमध्ये आरती होईल आणि उद्याच्याही कथेबद्दल आपल्याला बोलायचंय. मी शेवट सांगेल आपल्याला. म्हणून कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कथा तुम्हाला कशी सांगता येईल या पद्धतीने मी प्रयत्न करणार आहे. कालच्या कथेचा आढावा घेता तुमच्या लक्षात येईल, हे जीवन परमात्म्याने दान देण्याकरता दिलेलं आहे. हाताचं भूषण आहे दान. बलीने आपल्या दरवाजासमोर आलेल्या भगवंताला 3 पग भूमी देण्याचं वचन दिलं. 1 पग भूमीमध्ये पूर्ण ब्रह्मांड व्यापलं, 1 पग भूमीमध्ये मृत्यू लोक व्यापला आणि 3ऱ्या पावला करता बलीला जागा मागितली की बली, तू 3 पग भूमी देण्याची मला बोली केलेली होती, वचन दिलेलं होतं. 2च पावलांनी सारं काही व्यापलं गेलंय. आकाश व्यापलं, पृथ्वी व्यापली. आता सांग 3रं पाऊल कुठे ठेवू? दाता कधी लपत नसतो दादा, लक्षात ठेवा. असा एक दोहा आहे, तारों के तेज में चांद छुपे नहीं, सूरज छुपे नहीं बादल छायो, रीड पड़े रजपूत छुपे नहीं, दाता मांग न्यायो. तारे किती जरी चमकले तरी चांदो मामाच्या प्रकाशाला कधी तारे झाकू शकत नाही. किती जरी ढगाळ वातावरण असलं तरी सूर्याला झाकू शकत नाही. युद्धाचा प्रसंग आला तर राजपूत कधी घरात बसू शकत नाही. आणि दान देण्याची वेळ आली तर दानी माणूस कधीच थांबत नाही. दानी माणसाला अंगात आल्यासारखं होतो आणि तो दान करतो. बलीने आपलं शरीर समर्पित केलं आणि सांगितलं, भगवान मी माझी प्रॉपर्टी दान केली आहे, मला दान केलेलं नाही. तुम्ही असं करा, 3रा पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा. बलीला पाताळात नेलं आणि परमात्म्याला बलीचा द्वारपाल बनून राहावं लागलं. परमात्मा पाताळामध्ये बली सोबत आहेत आणि त्यांना घेण्याकरता रुक्मिणी माता गेली. दिवाळीच्या पिरियडमध्ये, दिवाळीच्या कालावधीमध्ये बली पतिप्रदा येते, लक्ष्मी पूजन येतं. माँ लक्ष्मी आपल्या पतीला घेण्याकरता गेल्या होत्या बलिराजाकडून. माँ लक्ष्मीने, माँ रुक्मिणीने आपल्या परमात्म्याला आणलं. सुखदेव राजा परीक्षितीला सांगतात की राजन, या कथा नुसत्या ऐकायच्या म्हणून ऐकायच्या नाही, या कथा आत्मसात करायच्या. मानवी जीवनाचं कल्याण करण्याकरता या कथा अत्यंत उपयोगी आहेत. त्यावेळेला राजन परीक्षित सुखदेवांना विचारतो की गुरुदेव, आतापर्यंत भरपूर चरित्र तुम्ही सांगितले, आता मनु आणि शत्रुपा यांचे मुलींचे चरित्र सांगितले गेले, पण मला मुलांचे चरित्र सांगा. उत्तानपात आणि प्रियव्रत हे 2 सुपुत्र होते, यांचं पुढे काय झालं ते मला सांगा. सुखदेव राजा परीक्षितीला सांगतात, उत्तानपात नावाच्या राजाला 2 पत्नी आहेत. एकीचं नाव आहे सुरुची आणि दुसरीचं नाव आहे सुनीती. जीवनामध्ये प्रत्येकाला 2 पत्नी आहेत. जी घरात राहते, स्वयंपाक करते, धुणे भांडी करते, पती परमेश्वराची सेवा करते, ही पत्नी तर आहेच. पण इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला 2 पत्नी आहेत. एकीचं नाव आहे आवड आणि दुसरीचं नाव आहे निवड. म्हणजेच एकीचं नाव आहे सुनीती आणि दुसरीचं नाव आहे सुरुची. माणसाने कधीही सुनीतीच्या नादी लागावं की सुरुचीच्या नादी लागावं याचं चिंतन झालं पाहिजे, याचं मनन केलं पाहिजे. कारण सुनीतीचं जे फळ आहे ते चांगलं आहे आणि सुरुचीची जे फळ आहे ते दिसतं चांगलं पण चांगलं नाही आहे. सुरुची माणसाला जास्त दिवस टिकत नाही दादा. म्हणजे ज्या गोष्टीमध्ये आपल्याला रस आहे, ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आवड आहे,
ही सुरुची जास्त कालावधी आपल्याजवळ राहत नाही. एखाद्या माणसाला गुलाबजाम खायची इच्छा झाली, सुरुची त्याची आवड आहे, आणि त्या माणसाने टोपलीभर गुलाबजाम आणले, प्युअर माव्याचे गुलाबजाम बनवलेले होते. असा गुलाबजाम उचलला आणि तोंडामध्ये टाकला, टाकल्याबरोबर पाणी झालं. आ हा हा, वा काय सुंदर गुलाबजाम आहे. तोंडात पाणी टाकल्याबरोबर पाणी झालं, काय आनंद आला, वा. पहिला गुलाबजाम खाल्ला गेला. परत दुसरा गुलाबजाम उचलला आणि तोंडात टाकला, वा काय गुलाबजाम आहे. असे गुलाबजामच कधी खाल्ले नाही. तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा. एक माणूस किती गुलाबजाम खाऊ शकतो सांगा ना? एक माणूस जास्तीत जास्त किती गुलाबजाम खाऊ शकतो? 2, 4, 5, 8, 10. याच्या पलीकडे कोणी गुलाबजाम खाऊ शकत नाही. पण असे काही काही पठ्ठे आहेत, खाण्याचा काही सुमारा नसतो बरं का. पण मला एक गोष्ट सांगा, मनुष्य ज्या वेळेला पहिला गुलाबजाम खातो, पहिला गुलाबजाम खाण्याकरता जो आनंद वाटतो, तो 25व्या किंवा 15व्या गुलाबजामला वाटत नाही. सुरुची टिकत नाही. माणसाच्या जीवनात सुरुची नसावी. संतांनी, साधूंनी, महापुरुषांनी कधी सुरुचीला स्पर्श होऊ दिला नाही. स्वामी विवेकानंदांना एकदा बासुंदी खावीशी वाटली. मनाचे चोचले कधी पुरवायचे नसतात. मन अत्यंत कठीण आहे. बहिणाबाई सांगतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल फिरी येत पिकावर. मन अत्यंत चंचल आहे. त्याला जायला आणि यायला वेळ लागत नाही. मन ताब्यामध्ये ठेवलं पाहिजे, मनावर कंट्रोल केला पाहिजे. म्हणून स्वामी विवेकानंदांना वाटलं, आपल्या मनाला वाटतंय गुलाबजाम, आपल्या मनाला वाटतंय बासुंदी खाल्ली पाहिजे, मनाची इच्छा पूर्ण करावी. म्हणून स्वामीजींनी काय केलं माहिती आहे? 5 लिटर दूध आणलं. त्या दुधामध्ये बदाम टाकले, काजू टाकले, मनुका टाकल्या, किसमिस टाकल्या, केसर टाकली. असं दूध आटवलं, घट्ट तयार केलं. आणि दूध तयार केल्यानंतर असं पातेल्यामध्ये घेतलं. स्वामीजी आपल्या मनाला सांगतात, मना, हे मना, तुला बासुंदी खायची होती ना, बघ किती सुंदर बनवली. आणि स्वामीजींनी ती बासुंदीचं पातेलं तोंडाला लावलं. गटा 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 पिऊन गेले. पूर्ण बासुंदी पिऊन टाकली. आणि स्वामीजींनी तोंडामध्ये बोट घातलं आणि पोटातली बासुंदी पुन्हा बाहेर काढली, पातेल्यात झेलली. आणि मनाला सांगतात, मना, तुला बासुंदी खायची होती ना, घे बासुंदी. पुन्हा बाहेर काढलेली बासुंदी पिऊन गेले. पुन्हा बोट घातलं, पुन्हा बाहेर काढली. पुन्हा मनाला सांगतात, मना, तुला बासुंदी खायची इच्छा होती ना, घे बासुंदी. पुन्हा ती बासुंदी पिऊन गेले. स्वामीजी आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहितात, आयुष्यात पुन्हा स्वामीजींनी कधीच बासुंदी खाल्ली नाही. याला म्हणतात सुरुची मिटवणे. एखाद्या गोष्टीची जी आवड आहे ती आवड थांबवणे, तिला ब्रेक देणे, तिचं नाव सुरुची. सुरुचीचं फळ उत्तम आहे, पण ते टिकत नाही जास्त वेळ. आणि माणसाला सुरुचीच आवडते. या उत्तानपातला 2 पत्नी आहेत. संसार चाललाय त्याचा. संसार मिथ्या आहे, संसार स्वप्न आहे, सर्वांना माहिती आहे. पण तरी संसार करत नाही असा माणूस नाही. जीवनामध्ये परमात्म्याने शरीर दिलं, हे परोपकाराकरता दिलं, नुसत्या संसाराकरता नाही दिलं. जीवनामध्ये परोपकार करणं शिका. भरपूर परोपकार केला पाहिजे. स्वतः करता तर कोणी जगतं, कधीतरी दुसऱ्या करता जगलं पाहिजे. दुसऱ्या करता जो जगतो त्याला माणूस म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, जीवनामध्ये भरपूर परोपकार करावा. नाही भरपूर जमत ना, थोडा तरी करावा. तुका म्हणे फार नाही भरपूर जमत, थोडा तरी परोपकार. जीवनामध्ये परोपकार जर केला ना, तो कामी येतो. थोडा तरी करावा.
कोणावरही करावा पण करावा. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो. पूर्वीच्या काळामध्ये ट्रॅक्टर नव्हते, पूर्वीच्या काळामध्ये JCB नव्हत्या. शेतकरी शेती आपल्या बैलाच्या आणि आपल्या ताकदीच्या बळावर शेती कसायचा. पाडवा झाला, उन्हाळा लागला की शेतकरी एक फटीचा नांगर घ्यायचा आणि शेतामध्ये नांगरायला जायचा. प्रत्येकाला आपली शेती त्या एका फटीच्या नांगरानं नांगरावी लागायची. कष्ट करायचे पूर्वीच्या लोक. आपला नवरा, आपला पती परमेश्वर भर उन्हामध्ये नांगर चालवतो म्हणून पूर्वी माय मावल्या सकाळी 3 वाजता उठायच्या. उठल्या की आधी स्नान करायच्या, सडा समर्जन करायच्या, रांगोळी टाकायच्या. घरातले सर्व लोक उठत नाही तोपर्यंत घरामध्ये दरवाजावर आणि देवाऱ्यामध्ये दिवा लावायच्या आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करायची. आपले धनी, आपले पती नांगरायला शेतामध्ये जातात म्हणून बाई उठायची. ती बाई, पूर्वी काही गॅस होता का? नाही नाही नाही. बाई चुल्यावर भाकरी टाकायची. पूर्वीच्या भाकरी सुद्धा वजनदार असायच्या. अशी ते चुल्यातला विस्तव बाहेर काढला की ती तव्यावरची भाकर अशी त्या विस्तवावर आडवी लावली जायची. अशी फुगायची ना ती भाकर कचुरी सारखी. आता तशी भाकरच दिसत नाही, येत नाही का दिसत नाही देव जाणे, पण अशी कचुरी सारखी फुगायची पूर्वी भाकर. ती बाई सकाळी 5 वाजता उठायची. भाकर टाकली की 2-4 भाज्या केलेल्या असायच्या तिने. भली मोठी अशी मेथीची कोरडी भाजी असायची आणि असं मेथीच्या भाजीचा असा भला मोठा असा एक असा गोळा घ्यायची आणि त्या भाकरीवर ठेवायची ती बाई. भाकरीवर तो मेथीचा गोळा ठेवला की लगेच सुकी भेंडीची भाजी असायची. त्या सुक्या भेंडीच्या भाजीचा पण एक गोळा घ्यायची आणि त्या भाकरीवर टाकायची. त्याच्या बाजूला ठेचा कुटून बेसन पीठ मध्ये भाजलेला असायचा, तो ठेचा ठेवायची. त्याच्या बाजूला उडदाच्या पापडचा खुडा मस्तपैकी अशा, बरं का, उडदाचा पापड उडदाच्या पापडाचा खुडा असं ते करायची मस्तपैकी आणि त्या भाकरीवर ठेवायची. बघा हा, मेथीची भाजी, त्याच्या बाजूला भेंडीची भाजी, त्याच्या बाजूला खुडा, त्याच्या बाजूला ठेचा, आणि परत असं भलं मोठं लोणचीची बरणी असायची आणि त्या बरणीमध्ये हात टाकला की 2-4 लोणच्याच्या चिऱ्या काढायची आणि त्या भाकरीवर ठेवायची. तेवढ्यावर थांबत नव्हती ती बाई. परत एक दुसरी भाकर घ्यायची, त्या भाकरीचा पोपडा काढायची आणि या भाकरीवर ती भाकर उलटी मारायची, फडक्यानं बांधायची आणि सूर्यनारायण आपल्या आईच्या पोटातून बाहेर निघत नाही तोपर्यंत आपल्या धनीच्या, आपल्या पतीच्या हातामध्ये त्या भाकरीची ती शिदोरी द्यायची. ती भाकरीची ती शिदोरी घेतली, तो टिफिन, तो डब्बा घेतला की या शेतामध्ये जायचा. सकाळी 6 नाही वाजत तोपर्यंत शेतात त्या भाकरीची ती गसुडी अशी आंब्याच्या डंगाला बांधायचा आणि नांगरायला सुरुवात करायचा. 6 वाजेपासून 7 वाजले, 7 पासून 8 वाजले, 8 पासून 9, 9 पासून 10, 10 पासून 11, 11 पासून 12. सूर्यनारायण डोक्यावर आला, बैल लाहला करायला लागले आणि त्या शेतकऱ्यानं बैलाची शेल टाकली, बैलांना मोकळं केलं, बैलांना पाणी पाजलं. खानदानी शेतकरी पहिलं बैलांना वैरण टाकतो, बैलांना वैरण टाकलं, हातपाय धुतले आणि तो शेतकरी त्या आंब्याच्या झाडाखाली बसला. बांधावर समोर एक माणूस सकाळी 6 वाजेपासून उभा होता. या शेतकऱ्यानं ती भाकर सोडली आणि भाकरीच्या त्या गाठी सोडल्या, भाकर मोकळी केली. त्या खालच्या भाकरीवरची भाकर अशी मोकळी केली. मोकळी केल्यावर पाहिलं तर काय, तो ठेचा मेथीच्या भाजीत घुसला होता. तो पापडाचा खुडा, त्याच्यात सर्व ते लोणचाचं ते तेल मिक्स झालेलं होतं. ठेचा भेंडीच्या भाजीत घुसलेला होता. सर्व एकमेकाची जागा सोडलेली होती. अशी भाकर मऊ झालेली होती. ठेचा लोणच्यात, लोणचं ठेचात, असं ते सर्व झालेलं. तोंडाला पाणी नका येऊ देऊ बरं तुमच्या. फक्त हे फक्त ऐकायचं, जास्त विचार नाही करायचा.
आणि ती भाकरीवरची भाकर काढली की ती वरची भाकर मऊ झालेली होती अशी मस्तपैकी, आणि ती मऊ झालेली भाकर काढली. शेतकऱ्यानं हातामध्ये पाणी घेतलं, मंत्र मारला आणि पाणी फिरवलं. मंत्र म्हटल्याबरोबर तेवढ्यात तो बांधावरचा माणूस समोर आला. दादा, 5 दिवसापासून मी फिरतोय, वाट सुरू आहे दादा, कधी मला कोणी अन्नाचा कण नाही दिला, भाकरीचा तुकडा नाही भेटला. मी 6 वाजेपासून तुमच्या शेताच्या बांधावर उभा आहे दादा. मला असं वाटलं की आता हे शिदोरी सोडतील, तेव्हा शिदोरी सोडतील. मी फक्त तुमच्या शिदोरी सोडण्याची वाट बघतोय. दादा, तुमच्या बायकोनं तुम्हाला घरून 2 भाकरी दिल्यात, मला 1 भाकर देऊ नका, यातली अर्धी देऊ नका, फक्त चतकूर भाकर द्या. या शेतकऱ्यानं चतकूर भाकर दिली नाही, अर्धी दिली नाही, 1 दिली नाही, 2 भाकरींची जशीच्या तशी शिदोरी त्याला देऊन टाकली. त्यानं 5 मिनिटात संपवली आणि मोकळ्या अंतःकरणानं आशीर्वाद दिला की दादा, तुझे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. याला परोपकार म्हणतात. नाही जास्त जमत, थोडा तरी करावा. तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार. जीवनामध्ये परोपकार महत्वाचा आहे. संसाराचं हे आभूषण आहे परोपकार. पण जीवनात परोपकार केला पाहिजे. उत्तानपाताला 2 पत्न्या आहेत. दोघींचा संसार मोठ्या थाटानं त्याला करायचा आहे, पण नाईलाज आहे. एक त्याची आवडती आणि दुसरी त्याची नावडती आहे. सुरुची त्याला आवडते, सुनीती त्याला आवडत नाही. सुरुचीला पण मुलगा आहे आणि सुनीतीला पण मुलगा आहे. सुनीतीला गावाच्या बाहेर एक झोपडी बांधून दिलेली आहे. त्या झोपडीमध्ये ती आणि तिचा पोरगा राहते आहे. आपल्या लेकराला चांगले संस्कार देते सुनीती. लेकराला चांगले संस्कार देणं आईचं काम असतं. काठी जोपर्यंत ओली असते ना, तिची रिंगणी बनते. एकदा का काठी कोरडी झाली, तिला वाकवायला झाली, ती मुडून जाते. पण जीवनामध्ये लेकरं जोपर्यंत लहान असतात ना, तोपर्यंत त्यांना चांगले संस्कार द्या. लेकरांना संस्कार देण्याचं काम हे फक्त आई करू शकते. बाप बाहेरचा आहे. बाप बाहेरचा आहे. पोरग चुकलं तर आईला बोललं जातं, आणि पोरग चांगलं निघालं तर आईचे उपकार मानले जातात. शास्त्राने सुद्धा पहिल्यांदा आईच सांगितली, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. आधी माता आणि मग पिता. असो, सुनीतीचं जे पोरग आहे ध्रुव नावाचं, ते एके दिवशी खेळ खेळत होतं. खेळता 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 अचानक चेंडू फडी नावाचा खेळ खेळत असताना चेंडू दरबारामध्ये आला. दरबारात चेंडू आला आणि चेंडू घेण्याकरता ध्रुव त्या दरबारामध्ये शिरला. तो चेंडू उत्तानपात नावाच्या राजाजवळ आला आणि उत्तानपात नावाच्या राजाजवळ ध्रुव तो चेंडू घेण्याकरता आला. उत्तानपातानं विचारलं, तुझं नाव? माझं नाव ध्रुव आहे. कोणाचा मुलगा आहे तू? मी उत्तानपात नावाच्या राजाचा मुलगा आहे. मला ओळखतो का? नाही. उत्तानपाताला शेवटी मोह सुटला की काही झालं तरी माझा मुलगा आहे, म्हणून उत्तानपाताने जवळ घेतलं ध्रुवाला, आपल्या मांडीवर बसवलं. मांडीवर बसवल्यानंतर डोक्यावरून मायेचा हात फिरवला, प्रेमाचा हात फिरवला. आणि हे सुरुचीने पाहिलं. एखादी नागिन जशी फुतकाऱ्या टाकत येते, तसं सुनीती ही फुतकाऱ्या टाकतच आली. ध्रुवाचा हात धरला, उत्तानपाताच्या मांडीवरून खाली उतरवलं आणि सिंहासनावरून ढकलून दिलं. अरे, एवढीच जर तुला बापाच्या मांडीची लालसा आहे तर मरून जा, पुन्हा माझ्या पोटी जन्माला ये, तेव्हा तुला बापाची मांडी मिळेल. या जन्मात तुला बापाची मांडी मिळणार नाही, कारण तू त्या करंटीच्या पोटी जन्माला आलाय. सुनीतीला करंटी म्हणते सुरुची. या दोघी सवती आहेत ना, कसं बरं जमेल? आदवा तद्वा बोलायला लागली. आदवा तद्वा बोलायला लागली की तुला जर एवढी प्रॉपर्टीची हाव आहे, तुझ्या बापाच्या मांडीची हाव आहे,
तर मरून जा, पुन्हा पोंजा पोटी जन्माला ये आणि मग तुला तुझ्या बापाच्या मांडीवर बसण्याकरता मिळेल. ध्रुव रडत रडत आला आणि आपल्या आईला सांगितलं. सुनीतीला, आई असा असा प्रकार झाला. बघा, हुशार आई असते ना, कधी आपल्या बाळाला प्रतिशोध घ्यायला शिकवत नाही. हुशार आई असते ना, आपल्या बाळाने कोणाचा द्वेष करावा असं कधी शिकवत नाही. लहान लेकरावर चांगले संस्कार व्हावेत, आपले पोरं चांगले सुसंस्कारित व्हावे असं जर वाटत असेल तर लेकरांसमोर पती पत्नीने कधीच भांडू नका. आणि जर तुम्ही भांडलात तर त्याचे विपरीत परिणाम लेकरावर होतात. लेकरावर त्याचे चांगले परिणाम होत नाही. म्हणून सुनीतीने सांगितलं की बाळा, अरे तू ज्यांच्या मांडीवर बसण्याची आसक्ती करतो, इच्छा करतोस ना, त्यांच्यापेक्षाही कोणीतरी या जगाचा मालक या मृत्यू लोकामध्ये आहे. त्याच्या मांडीवर बसण्याची इच्छा कर. ऐश जगा बैठो जहा कोई कोई न बोले उठ. अशा जागेवर बसावे की आपल्याला तिथून कोणी उठवलं नाही पाहिजे. आईने खूप चांगल्या पद्धतीने समजवलं ध्रुवाला, पण ध्रुव काही ऐकत नाही. बाल हट्ट आहे, शुद्ध अंतःकरण आहे. लहान लेकरांच्या अंतःकरणामध्ये कोणाबद्दल द्वेष नसतो, मत्सर नसतो, अहंकार नसतो. लहान लेकरांच्या मनात कोणाबद्दल पाप नसतं, त्यांना पाप पुण्यही कळत नसतं. ज्ञानोबरायांना जीवनात कशाचा मोह झाला नाही. ज्ञानोबराय फक्त एवढंच म्हणतात, लहानपण देगा देवा मुंगी साखरे चार. लहानपण अत्यंत गोड आहे. एखाद्या लहान लेकराला सांगा ना तुम्ही, तुमच्यावर जर कोणाचे पैसे असले तर, बाळू त्या काकाचे आपल्यावर पैसे, ते काका समोरून येत आहे. ते काका आपल्या दारापुढे आले आणि त्यांनी जर विचारलं, बाळू तुझे पप्पा कुठे गेले, तर सांगून दे माझे पप्पा घरात नाही असं. बाळू दरवाजात उभा राहतो, ते दादा येतात आणि विचारतात, बाळू तुझे पप्पा कुठे आहेत. काका माझ्या पप्पानं सांगितलं त्या काकाला सांगून दे माझे पप्पा घरी नाही असं. त्याला हेही कळत नाही की खोटं का बरं बोलायला लावलं, कशासाठी बोलायला लावलं. निरागस अंतःकरण आहे. लहान लेकरांच्या मनामध्ये कोणाबद्दल द्वेष नसतो, मत्सर नसतो. सुनीतीने ध्रुवाला सांगितलं, बेटा तो देव या सर्व जगाचा पालनहार आहे, जगदाधार आहे, जगदीश्वर आहे. त्याच्या प्राप्तीकरता प्रयत्न कर. ध्रुवाने विचारलं, आई तो देव कुठे मिळेल ग. सुनीतीला वाटलं की माझ्या पोराला जरा जास्तच आसक्ती झाली देवाबद्दल सुद्धा, म्हणून तिने चुकीचं सांगितलं. बेटा तो देव जंगलामध्ये भेटत असतो. सुनीतीला वाटलं की हा जंगलात जाणार नाही, याला भीती वाटेल. जंगलामध्ये वाघ असतात, सिंह असतात, सर्प असतात, विंचू असतात आणि त्यांच्यामध्ये परमात्मा राहतो. ध्रुवाने आईकडून ऐकलं आणि संध्याकाळीच ध्रुवाने घर सोडून दिलं. ध्रुव जंगलामध्ये निघून गेला. कशा करता, अढळपद मिळवण्याकरता. ध्रुव जंगलामध्ये गेलाय, जंगलामध्ये फिरतोय. आणि ध्रुवाला जंगलामध्ये फिरत असताना शुद्ध अंतःकरण आहे. तुम्हाला अशा 2 भाकरी जर थापून दिल्या एखाद्या ताटात, एका भाकरीवर जर असं चिटकाळून दिलं, काहीतरी चिमखाडलं, आणि दुसरी भाकर कोरी आहे, जर दोघी भाकरी दिल्या आणि सांगितलं याच्यावर नक्षी काढून दाखवा, तर नक्षी कोणत्या भाकरीवर लवकर निघेल, चिमखवलेल्या की कोऱ्या भाकरीवर. कोऱ्या भाकरीवर. तसं भाकरी कोरी असावी लागते. चिमकडलेली असली की तिच्यावर लवकर नक्षी निघत नाही. ध्रुव म्हणजे कोरी भाकर आहे. ध्रुवाला नारदाची भेट झाली. नारदानं सांगितलं, बाळा नको जाऊ जंगलामध्ये. नारदानं भीती दाखवली. ध्रुव ऐकायला तयार नाही. ध्रुवाच्या मनामध्ये एकच अट्टास, एकच प्रयत्न, मला देव पाहिजे, परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे. ध्रुवाने विचारलं, तुम्ही मला ईश्वर प्राप्तीचा मार्ग देऊ शकतात का. नारदाने सांगितलं, काय जशी तुझी इच्छा आहे, बोल तुला काय पाहिजे, मला परमात्म्यापर्यंत जाण्याकरता मार्ग दाखवा. तो मार्ग म्हणजे काय, तर परमात्म्याचं चिंतन, नामस्मरण. हे बोल हे बघले, परमात्म्याचं चिंतन, नामस्मरण. कलियुगामध्ये नामचिंतनाला खूप मोठी ताकद आहे. कलियुग केवळ नाम आधारा.
जीवनामध्ये शेती करू नका मी असं म्हणत नाही, पण शेती जर करायची असेल तर ती नामचिंतनाची करा. जीवनामध्ये शेती करता येते बरं का. मनवा खेती करो न लागे, ना लागे कबड्डी रबडी. खेती करो करो मनवा खेती करो. जीवनामध्ये शेती जर करायची असेल तर हरिनामाची करा. साधू संतांनी जीवनामध्ये ही शिकवण दिली तुम्हाला. साधू संत रात्र आणि दिवस तुम्हाला आणि मला प्रत्येकाला नामच चिंतन करायला सांगतात. कलियुगामध्ये नामचिंतनाचं खूप मोठं महात्म्य आहे. साधू संत तुम्हा आपल्याला हेच सांगतात की रात्रंदिवस आम्ही नामचिंतन करायला सांगतो. राम नावाचे हिरे, राम नामाचे मोती आम्ही फेकतोय. ते तुम्ही सेवन करा. जीवनात तेच तुम्हाला नेता येईल. तुम्ही जी माया कमवली ही माया सर्व इथं टाकून जायची आहे. राम नाम के हीरे मोती मैं बिखरा हूँ गली गली. कृष्ण नाम के हीरे मोती मैं बिखरा हूँ गली गली. ले लो रे कोई राम का प्याला. शोर मचाओ गली गली. रात्र आणि रात्र आणि रात्र जीवनात राम 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 हा मोती ज्यानं घेतला तोच भाग्यवान. जिन जिन ने ये मोती लूटे वो तो माला माल हुए. धन दौलत के बने पुजारी. ओ एक दिन कंगाल हुए. माया के दीवानों सुन लो चर्चा होगी गली गली. ले लो रे कोई राम का प्याला. शोर मचाओ गली गली. जीवनामध्ये काय काम येत नाही दादा. सर्व इथं टाकून जायचं आहे. कमरेचा करगोटा सुद्धा शोभा येत नाही. सुंदर वर्णन आहे त्यात. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा. उड़ जाएगा पंछी एक रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा
पिंजरा खाली पिंजरा हरि बोल कोई चला कोई जाने कोई चला कोई जाने कोई कठिन बात सीधा कोई खड़ा अकेला रे सब चला चलेगा चिंतन तुम्ही केलेलं नामस्मरण हे सोबत येतं महाराज. ध्रुवाने आपल्या गुरुजींकडून ती शिक्षा घेतली. जीवनामध्ये गुरुमंत्र घ्यावा. गुरुमंत्र घेतला आणि त्या मंत्राच्या साह्याने ध्रुवाने इतकी तपश्चर्या केली की अडडपदी स्वतःला बैसून घेतलं. अडडपदी बाळ बैसविला ध्रुव. अडडपद मिळवून घेतलं ध्रुवाने. राजा परीक्षित विचारतो शुकदेवांना, ध्रुवाने पुढे वंश चालवला मला मान्य आहे. उत्तानपाताचं चरित्र सांगितलं, मला प्रियव्रताचं चरित्र सांगा. जे उत्तानपाताचे बंधू होते तर प्रियव्रताला एक पोरगा होता, त्याचं नाव अमीप ध्रुव. त्याचा पोरगा त्याचं नाव नाभी, आणि त्या नाभीला एक पोरगा झाला त्याचं नाव वृषभदेव. लक्षपूर्वक ऐका, या वृषभदेवात इतकी ताकद होती की याने आपल्या योग सामर्थ्याने पाणी पाडला. एकदा इंद्रदेवाने सांगितलं वरुण देवाला की पाऊस पाडायचा नाही. मृत्यूलोकामध्ये माझ्या आज्ञेशिवाय अजिबात पाऊस पडता कामा नाही. या वृषभदेवाने तपश्चर्या केली आणि तपश्चर्याच्या बळावर पाऊस पाडला. इंद्र त्याच्यावर खुश झाला आणि इंद्राने विचार केला काय याच्यामध्ये ताकद आहे, वृषभदेवामध्ये, याला काहीतरी बक्षीस दिलं पाहिजे. मग बक्षीस काय द्यावं. मग इंद्राची एक पोरगी होती अत्यंत सुंदर रूपवती देखणी, तिचं नाव होतं जयंती. ती जयंती नावाची पोरगी वृषभदेवाला दिली. बाप कधी बी आपल्या पोरीसाठी लायकीबाज पोरगा शोधत असतो. कोणत्याच बापाला वाटत नाही आपल्या पोरीचं लग्न नालायक माणसाबरोबर व्हावं. प्रत्येक बापाची हीच अपेक्षा असते, माझ्या पोरीचं लग्न श्रीमंत माणसाशी व्हावं, नोकरीवाल्याशी व्हावं, निर्व्यसनी पोरासोबत व्हावं. बाकी आपल्या प्रारब्धाचा विषय आहे. बाप पोरीसाठी फार कष्ट करतो. बाप पोरीच्या लग्नाचे फार मोठे स्वप्न पाहतो. फक्त पोरीने बाप आपली इच्छा पूर्ण करेल याची वाट पाहिली पाहिजे. तेवढे उपकार पोरीने आपल्या बापावर केले पाहिजेत. बापाचा पोरीसाठी खूप मोठा त्याग आहे. जेवढं प्रेम बाप मुलीवर करतो तेवढं कोणावरच करत नाही. आजच्या काळामध्ये मुली मिळत नाही, त्या काळात सुद्धा मुली मिळत नव्हत्या. मुलींचा फार मोठा तुटवडा तेव्हा पण होता ना आज पण आहे. आता सुद्धा मुली मिळत नाही. मुलंवाल्यांचे प्रचंड हाल आहेत. मुलावाले एवढंसं तोंड करून फिरतात. कोणत्या कोणत्या ॲप्सला बायोडाटा टाकतात, कुठल्या कुठल्या पुस्तकांमध्ये आपल्या पोराचा बायोडाटा छापतात. पण मी म्हणतो लेकराला चांगले संस्कार द्या. तुमचं पोरगं जर निर्व्यसनी असलं, स्वतःच्या पायावर कष्ट करत असलं तर लोक आपली पोरगी घेऊन तुमच्या घरी येतील. फक्त तुम्ही तुमची क्वालिटी चांगली ठेवा. तुम्ही तुमच्या लेकराला चांगले संस्कार द्या. तुम्ही बेमानीचं धन कमवू नका, म्हणजे तुमचे लेकरं चांगले निघतील. आता लोक पैसा बघत नाही. पैसा भरपूर लोकांकडे, लोक खानदान बघतात. खानदान चांगली असली तर पोरगी देतात. लोकांमध्ये खूप बदल झाला आता. आणि मुली मिळत नाही याला जबाबदार सुद्धा आजचा समाज आहे. तुम्ही 20 वर्षापूर्वी केलेलं पाप भोगावं लागतंय आता लोकांना. 20 वर्षापूर्वी पोरी पोटामध्ये मारल्यात
नाईलाजाने आता तुमच्या मुलांना मुली मिळत नाही, तेव्हा पोटामध्ये मारून टाकल्या पोरी. आज पोरींचा तुटवडा पडला. नाही तर पूर्वी असं नव्हतं. पूर्वी जर नवरा बायकोचं भांडण झालं ना तर सासू अशी जोर माराय मारे गलीमा सोडी देतीले, दुसरी करी आणसू, आधी इसने शिट्ट्याच बनवी घ्या. पहिलीच भेटत नाही, दुसरी नटाया बटत नाही, पहिलीच जेमतेम भेटत, शिट्ट्याच बन सासूसन्या. मुली मिळत नाही आता. मुली भरपूर आहेत पण लायकी बाज पोरगा शोधतात. आणि पोरींना माझं प्रार्थना आहे, मुलगा पाहायला आला ना त्याला प्रॉपर्टी विचारू नका, त्याला पैसा विचारू नका, बँक बॅलन्स विचारू नका, फ्लॅट विचारू नका, जमीन विचारू नका. त्याला फक्त एवढंच विचारा, विमल पुडी खातो का? तो म्हटला खातो, उतर खाली, तू काहीच रोगना नाही, लगन करी जण बी फायदाना नाही, तू श्लोक व्हायचं नाही त्याच्यामध्ये, माणूस नपुसक होतो. आपली पोरगी देत असताना प्रॉपर्टी बघू नका, लेकराचे संस्कार पहा. संस्कारी लेकराला जर पोरगी दिली ना 100 एकर जमीन कमवेल तो. आणि 100 एकर वाल्याला जर दिली, जर व्यसनादी नसला ना त्याला विकायला वेळ लागणार नाही. ध्यानात ठेवा. आज प्रचंड हाल आहेत मुलावाल्यांचे. बरेच तर आम्हाला भेटतात बरेचसे, महाराज काही देखा ना. काय रे भो, नाही काही देखा. अरे पण काय आमना पप्यानं, ओ काका आमनाच कितला कुवारा पडेल बारे, तेच ना टाया बटत नाही, तुला पप्यानं कदा दे की माणूस. विचित्र समस्या आहे भाऊ. म्हणून मुलावाल्यांनी बी आता जास्त पंचनामे करायचे नाही, भेटली तर पटकन उरकायचं, जास्त भानगडीतच पडायचं नाही. बटकी जेन, थोडी सावडी जेन, मग नाकच कमी आहे, उंचीच कमी आहे. अरे उरकाव, येडी घाल नको काका, पटा गुड चेटी घ्या, तू कथा पेंड्या वाचडाय ना. वाईट आहे हो. अशी कथा असली की लोकांना गोड वाटतं. नुसत्या कथा सांगा ना ते प्युअर पचत नाही. कुरकुरे दिले की लोक बरं वाटतं लोकांना. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो. जामनेर तालुक्यातल्या एका कीर्तनकारांची घटना, कदाचित मागच्या वर्षी बोललो होतं की नाही माहित नाही. काही काही पोरवाल्यालाही नाटकं करतात. म्हणतात एका पोरावाल्याला नोकरी लागली, एका पोराला बँकेत नोकरी लागली, 40,000 रुपये महिना पगार, 35 एकर शेती. फुगला तो. पोरगी पाहायला जायचा, पोरगी नाही सांगायचा, पोरगी पाहायला जायचा, पोरगी नाही सांगायचा. 35 पोरी नाही सांगितल्या त्यानं. किती? 35. आणि मग हा पोरगी पाहायला जायचा, पोरीवाली याला नाही सांगून द्यायचे, कारण निंबळ दडप होऊन गेला. कोण पोरगी देईन हो. पोरगी पाहायला जायचा, पोरीवाले नाही सांगून द्यायची. याला 28 पोरींनी नाही सांगितलं. पहिल्या 35 आणि 28 किती कालावधी गेला असेल. एक पोरगी पाहायला गेला, नोकरीमुळे हो म्हटले, पोरगी याला आवडली, हा पोरीला आवडला, जेवण वगैरे झालं, हुंडा वगैरे ठरला, यानं मोबाईल वगैरे दिला, बाहेर आला, फटफटीवर बसला, बुलेटला किक मारणार. तेवढ्यात नवरीच्या माईला वाटले नवरदेवाचं तोंड पाहून घेऊ. तिनं खिडकीतून नवरदेव पाहिला. नवरीच्या बापाला म्हणे, ओ आता या. म्हणे काय? माले पोर काही देणी नाही. म्हणे कामू देणी नाही. म्हणे आते म्हण पोरले देखालू ना, येन पहिले माले देखालेलो होता. म्हणे काका अरे मुली मुली प्रचंड बिकट परिस्थिती आहे दादा. ही आपण केलेलं पाप आहे जे भोगावं लागतं. हुंडा पण मागायचा नाही बरं जास्त. या हुंडा मागणाऱ्यांची लय बिकट परिस्थिती आहे. आमच्या गावात एकानं भरपूर हुंडा घेतला, लग्न बी तसं थाटामाटात काढलं. लग्नात असा बँड लावला त्यानं 1.5 लाख रुपयाचा. पुढं बँड, मध्ये नाचणारे सोंगाडे, त्याच्या माग रथ, रथात त्याची होणारी बायको आणि तो बसला. त्या नाचणाऱ्यांकडे पाहतो, कॉलरला हात लावतो, त्याच्या बायकोला म्हणतो, पाय मा बापानं किती पेरली, पाय मा बापाला किती लोक मानतात, पाय मा बापाची किती इज्जत आहे, पाय मा बापानं किती पेरून ठेवली. परत परत त्या पोरीला तेच सांगायचा, पाय मा बापाची इज्जत, पाय मा बापाचं नाव, पाय मा बापानं किती पेरून. ती पोरगी म्हणे, पा घडी घडी तेच तेच सांगू नका,
इमानदारीत सांगायला तुम्हाला तुमच्या आईची शपथ आहे. हे लोक कस काय नाचताय? तो म्हणे तुम्हाला माझ्या आईची शपथ घातली, खोटं कशाला बोलू. कोणाला 50 रुपयाची, कोणाला 100 रुपयाची. काय दारू? तेवढ्यावर हसू नका. ती पोरगी त्याला रथात बसल्या बसल्या म्हणते, का हो तुम्ही जर 100 रुपयाच्या क्वार्टरवर या लोकांना इतकं नाचवतात, माझ्या बापानं तुम्हाला 5 लाख रुपये दिलेत, मी तुम्हाला किती नाचवेल. आता का बरं टाळ्या वाजवल्या? नाचवसाल म्हणून वाजवल्या का? कमाल आहे तुमची. मुली मिळत नाही आता, प्रचंड दुष्काळ आहे मुलींचा. पण इंद्रदेवाने आपली जयंती नावाची सुंदर रूपवती सुशील कन्या देऊन टाकली वृषभदेवाला. आणि वृषभदेवाला त्या जयंतीपासून 100 मुलं झाले. त्या 100 मुलांमधले 99 मुले हे अहिंसेच्या प्रचाराकरता निघून गेले आणि त्यांनी जगात एक धर्म स्थापित केला. त्या धर्माचं नाव आहे जैन धर्म. जैन परके नाही आहेत, जैन आपल्यामधलेच आहेत. वृषभदेव आणि जयंती यांना जे 100 मुलं झाले त्यातला एकच पोरगा घरी राहिला आणि 99 पोरं निघून गेले प्रचाराला. तो जैन धर्म. जो एक पोरगा घरी राहिला त्या पोराचं नाव आहे भरत. या देशामध्ये 3 भरत आहेत. वृषभदेवाचा मुलगा भरत, रामाचा भाऊ भरत आणि दुष्यंताचा पोरगा भरत. या तिघांवरून या देशाचं नाव पडलं भारत. हे तिघे महान पराक्रमी. या भरताने सुंदर प्रकारे राजकारभार केला, राजपट चालवला. माणसाचं आयुष्य हे 100 वर्षाचं आहे. 100 वर्ष माणसाने सुखाने जगायचं असेल तर ब्रह्मचर्य जगावं, गृहस्थी जगावं, वानप्रस्थी जगावं आणि संन्यासी जगावं. म्हणजे काय? आपली थोडी थोडी वय झाली की जबाबदाऱ्या देऊन टाकायच्या. काही काही म्हाताऱ्यांचे हात थरथर करतात पण कपाट्याच्या चाब्या देत नाही सुनबाईकडं. आसक्ती मनामध्ये जी चिहा आहे ती सुटत नाही. पण या भरताला असं वाटलं माझे पोरं आता चांगले कामधंद करण्यासारखे झालेत म्हणून पोरांना राजकारभार देऊन टाकला. आणि भरत जंगलामध्ये येऊन एका नदीच्या काठावर छोटीशी पर्णकुटी बांधली आणि भरत भजन करतोय. रात्र आणि दिवस चिंतन करतोय, नामस्मरण करतोय. चिंतन करता 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 एके दिवशी हा भरत स्नाना करता गेला नदीमध्ये. स्नान केलं भरतानी आणि स्नान करून भरत सकाळी सकाळी सूर्याला अर्घ्य देतोय. रवये नमः, खगये नमः, मित्राय नमः, भानवे नमः. सूर्याला अर्घ्य देत असताना अचानक एक वाघानं डरकाळी फोडली. आणि वाघाने डरकाळी फोडल्यानंतर हरिण घाबरली. हरणीनं पाण्यामध्ये उडी घातली पण तिच्या अंगाचा थरकाप झाला. तिच्या पोटातलं बाळ पाण्यामध्ये पडलं आणि हरण वाहून गेली. ते बाळ वाहत 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 हरणीचं छोटस पिलू भरताच्या हातामध्ये लागलं. भरताने ते पिलू जवळ घेतलं, आपल्या आश्रमामध्ये घेऊन आला. भरतानं त्या पिलाला आंघोळ घातली, दूध आणलं गावात जाऊन, त्या पिलाला दूध पाजलं. भरताचं अडू 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 ध्यान भजन धारणेकडे दुर्लक्ष होऊ लागलं आणि भरणाचा जीव त्या हरणीमध्ये गुंतू लागला. भरपूर जीव लावला. प्राण्यांना जास्त जीव लावावा असं लावू नये असं माझं मत नाही. डोंगरोजी महाराजांचं वाक्य व आपलं नाही. कुत्रा सुद्धा आपण पडतो, कुत्र्याला खूप जीव लावतो, चुकीचं आहे ते. जीव लावण्याबद्दल माझं दुमत नाही, पण ते पाळीव प्राणी जरी असलं ना तरी त्यात आसक्ती नसावी, त्याच्याबद्दल मोह नसावा. भरताची चूक झाली. हे दोन्ही चालू आहेत का एकदा चेक करा. भरताची चूक झाली
आणि एके दिवशी हरणांचं कळप आलं. हरणांचं कळप आल्यानंतर ते हरण त्या कळपामध्ये शिरलं आणि जंगलामध्ये निघून गेलं. पण भरत हरण करत 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 मेला. अंतमती सा गती. मरताना चांगली इच्छा झाली पाहिजे. मरताना अंतमती सा गती. मरताना जीव त्या हरणामध्ये गेला. म्हणून भरत राजा मेला आणि हरणाच्या पोटी जन्माला आला. जड भरत राजा हरणे गर्भा गेला. घाला तो घातला वासनेने. भरताला पुढचा जन्म हरणाच्या पोटी घ्यावा लागला. भरत हरण झाला. पण मागच्या जन्माचं सर्व ज्ञान भरताला होतं. मागच्या जन्माच्या सर्व गोष्टी त्याला माहिती होत्या. त्या हरणाने एखादी पान जरी खायचं असलं तरी ते पान तो हरिण फुकायचा. त्याच्यावरचे जीव जंतू बाजूला काढायचा. मग ते हरिण तो पाला खायचा. हरणाने तो देह आपला झिजवला आणि मग परत हरणाचा जो जन्म आहे तो गेल्यानंतर भरताचा जन्म पुन्हा एकदा एका ब्राह्मण कुलामध्ये झाला. लहानपणी आपल्या घरी जर बाळ जन्माला आलं ना, लेकरू जन्माला आलं, तर त्या लेकराबद्दल सुद्धा सर्व लोक चिकित्सा करतात. बरेच लोक म्हणतात हा किनी मागच्या जमान्याचा म्हातारा आहे. का बरं? तर म्हाताऱ्याचा नातवातला जीव होता म्हणून म्हातारा मेला आणि नातवाच्या पोटी जन्माला आला, अशी मानसिकता असते. एक नाही, दोन नाही, तिसरा जन्म सुद्धा. पण तिघी जन्माच्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून ब्राह्मण कुलामध्ये अंगिरा गोत्रामध्ये आत्मज्ञानी सद्गुणी ब्राह्मणाच्या घरी, त्या ब्राह्मणाला 2 पत्नी आहेत, अशा एका पत्नीच्या पोटी भरताचा जन्म झाला. भरताला वेद पाठशाळेमध्ये टाकलं. भरताने पुन्हा विचार केला, जर मी कर्मकांड शिकलो तर माझे पिताश्री मला कर्मकांडामध्ये लावतील. मग याचा सत्यनारायण करू नये, त्याचं लग्न करू नये, त्याचा साखरपुडा करू नये, या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला गुंतवलं जाईल. ब्राह्मणाच्या घरी राहून सुद्धा वेद अध्ययन भरताने केलं नाही. सर्व कळत असून सुद्धा नकळत असल्यासारखं करायचे. म्हणून त्या ब्राह्मणाने भरताचं नाव ठेवलं जड भरत. जड भरत शेवटी त्या पाठशाळेतून बाहेर आला. आपल्या भावांमध्ये राहू लागला. आई बाबा जिवंत होते तोपर्यंत ठीक. शेवटी भरताच्या आई बाबा दोघी मेलेत. आणि आई बाबा मेल्यानंतर भरताची काळजी करणारं कोणी राहिलं नाही. भरताचे भाऊ तर भरताला जीव लावायचे. पण भरताच्या ज्या वहिन्या होत्या ना, भाऊजाया, भरताच्या विरोधात बोलू शकत नव्हत्या. पण नवऱ्याला सांगायच्या, बघा ना किती कष्ट करता तुम्ही, तुमचे कष्ट आमच्याकडून बघितले जात नाही. तो एक घरात बसलाय नगद्या, त्याला काम नको, धंदा नको. तुम्हाला पाहते माझं चमचाभर रक्त जळून जातं. रोजच्या 10 भाकरी खातो तो, काम धंदा करत नाही, त्याला कामाला लावा. कान भरले तिनं आपल्या पती परमेश्वराचे. आणि भरताच्या भावानं भरताला सांगितलं, जंगलामध्ये जा, धान्य आपल्या शेतामध्ये पडलेलं आहे त्या धान्याचं राखण कर. आणि भरत जंगलामध्ये गेला, धान्याचं राखण करू लागला. चिड्या आल्या, काही गुरंढोरं आले, भरताने सर्व खाऊ घालून दिलं. भरताच्या भावाला राग आला. भरताच्या भावाने भरताला खूप मारलं आणि मारल्यानंतर भरताला जंगलामध्ये हाकलून दिलं. भरत जंगलामध्ये चालतो आहे, जिकडे रस्ता दिसेल तिकडे चालता 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 घनघोर अशा अरण्यामध्ये भरताचं आगमन झालं. त्या दिवशी आदिवासी लोकांचा सण होता, भिल्ल लोकांचा सण होता. त्यांनी त्यांच्या देवीची यथायोग्य पद्धतीने पूजा केलेली होती. आणि त्यांच्या देवीला एक नरबली दिला जातो. नरबली म्हणजे माणसाचा बळी दिला जातो. संध्याकाळची वेळ झाली आणि माणूस शोधण्याकरता निघाले. जसं शोधण्याकरता निघाले, भरत हातात सापडला. भरताला पकडून आणलं. भक्ताची जशी अवस्था असती तशी त्याला प्रिय असते. पहा, भक्ताचं कधी लक्ष आपल्या देहावर नसतं.
ज्यांनी आळंदी ते पंढरपूर पायीवारी चालू केली, हैबत बाबा माऊलीच्या दिंडीचे चोपदार, त्यांच्या पायाला जखम झाली, त्या जखमेमध्ये किडे पडलेले होते. ते किडे जर खाली जमिनीवर पडले तर ते जमिनीतले किडे उचलायचे आणि पुन्हा त्या जखमेत टाकायचे. का बरं? हा भोग आहे माझा जो मी भोगतोय. कबीर महाराजांचा पाय एका कुत्र्याने पकडला, रक्तबंबाळ झाला. काही लोक म्हणतात कबीर महाराज तुमचा पाय कुत्र्यानं पकडला. कबीर महाराज म्हणतात कुत्ता जाने और चमडा जाने. देहावर कधी भक्ताचं लक्ष नसतं. भरताला नेलं, सुगंधित उठण्याने भरताला नाऊ घातलं, भरताचं स्नान केलं. भरताला वाटलं काय काय देवानं माझ्यावर कृपा केली. भरताला चांगले कपडे दिले घालायला. भरताचे कपडे वगैरे घालून झाले, त्याला पंचपक्वान्नाचं भोजन दिलं खायला. अनेक दिवसाचा भुका होता, भरपूर जेवला. आणि मग भरताला माहीतच नव्हतं पुढे काय होणार. जेवण झाल्यानंतर भरताला आणलं, भद्रकाली समोर उभं केलं. आणि भद्रकाली समोर उभं केल्यानंतर भरताच्या लक्षात आलं की अरे हा कार्यक्रम आहे काय, हे तर मला बली देत आहे. पण भरतानं विचार केला ही सुद्धा परमेश्वराची इच्छा असेल. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. जो होता है अच्छे के लिए होता है. प्रत्येकाचं आपलं कर्म जे आहे ना, कर्म कोणाला सुटत नाही, लक्षात ठेवा. ज्याचं कर्म त्याला भोगावंच लागतं. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो. एक सद्ग्रस्त जंगलाने चालले, रस्त्याने जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला मे महिना एक सुंदर असं आंब्याचं झाड दिसलं. झाडावरच आंबे पिकलेले होते, पिवळे पिवळे झालेले होते. पटापट बोलत चला. त्या सद्ग्रस्ताने जात असताना असे डोळे चौकारले आणि त्याला झाडावर आंबे दिसले. आंबे कोणी पाहिले? त्या सद्ग्रस्ताच्या डोळ्यांनी पाहिले. आंबे कोणी पाहिले? डोळ्यांनी. बरं मला एक गोष्ट सांगा, रस्त्यावर सद्ग्रस्त चालतोय, डोळ्यानं आंबे पाहिले, पण आंबे डोळ्याने तोडले का? नाही नाही. डोळ्याने अंतःकरणाला सांगितलं आणि अंतःकरणाने पायाला आदेश दिला आणि पाय चालत चालत त्या झाडापर्यंत गेलेत. मला एक गोष्ट सांगा, आंबे पाहिले कोणी? डोळ्यांनी. झाडापर्यंत नेलं कोणी? पायानी. बरं पायाने आंबा तोडला का? नाही. आंबा तोडला हाताने. आंबा पाहिला डोळ्यांनी, तिथपर्यंत नेलं पायानी. आंबा तोडला हाताने, पण हाताने आंबा खाल्ला का? नाही. आंबा खाल्ला तोंडाने. बरोबर आहे की नाही? आंबा पाहिला डोळ्यांनी, तिथपर्यंत नेलं पायाने. आंबा तोडला हाताने, खाल्ला तोंडाने. आणि हे सर्व पाहिलं झाडाच्या मालकाने. भला मोठं दंडुकडा आणलं आणि असा धुतला आंबा खाणाऱ्याला देत दनादन पाठीवर. किती उलटा न्याय पहा. आंबे पाहिले डोळ्याने, तिथपर्यंत नेलं पायाने. आंबा तोडला हाताने, खाल्ला कोणी? तोंडाने. आणि मार कोणी खाल्ला? पाठीने. किती उलट आहे. आहे का काही टाळ्यावर गंमत? आंबा पाहिला डोळ्यांनी, नेलं तिथपर्यंत पायाने, तोडला हाताने, खाल्ला तोंडाने, मार खाल्ला पाठीने. पण अश्रू कोणी ढाडले तेवढं सांगा? कोणी? डोळ्यांनी. मला फक्त एवढं सांगायचं, गोष्ट कुठं आली? डोळ्यावर. ज्याचं कर्म त्याला भोगावंच लागतं, कर्म सुटत नाही. म्हणून जे काही आहे हे आपलं प्रारब्ध आहे, आपल्याला भोगावं लागेल, सुटणार नाही. असं म्हणून त्या ठिकाणी जगायचं माईबाप, असं म्हणून जगा. जीवनामध्ये आपल्याला खूप दुःख आहे, मला मान्य आहे, पण लक्षपूर्वक ऐका. कधीतरी देवाच्या दुःखातून आपलं दुःख मायनस करायचं. तुम्ही कधी सुखी आहेत? देवाला काय कमी दुःख झालं काय? ज्याचा उद्या जन्मोत्सव आहे ना, जन्म झाल्या झाल्या 2 तासाच्या आत जन्म दे त्या आईला सोडावं लागलं, दुसऱ्याच्या घरी जाऊन राहावं लागलं. दुसऱ्याच्या घरी सुख होतं का? लोकांनी चोट्ट म्हटलं, चोरीचा आळ लावला. कितीतरी राक्षस मारावे लागले. जेमतेम 11 वर्षाचे झाले, स्वतःचा मामा मारावा लागला. मामा मारला का नाही मारला? जरासंधासोबत 17 वेळेला युद्ध करावं लागलं. युद्ध केलं की नाही केलं? युद्धभूमीतून पडून जावं लागलं. पडून गेले तर स्वतःचं गाव बसवलं. एक बायको वागवत नाही माणसाला, त्यांना 16,108 वागाव्या लागल्यात. एवढे पोरं झालेत, एवढा सर्व संस्कार करावा लागला.
आणि स्वतःचे पोटचे पोरं स्वतःच्या हातानं मारून टाकावे लागले. हे देवाचं चरित्र आहे. देवाच्या जीवनात त्याला परिपूर्णपणे सुख मिळालं नाही तर तुम्हाला आणि मला मिळेल का? नाही मिळू शकत. म्हणून जी परिस्थिती आहे ती आनंदानं उपभोगायची. सुख असो दुःख असो. दिवस कोणाचे बसून राहत नाही. काहींनी गाजवलेले असतात, काही गाजवत असतात, काही गाजवणारे असतात, पण दिवस एकदा प्रत्येकाचे येत असतात. खेळ कुणाला दैवाचा कळला, खेळ कुणाला दैवाचा कळला, खेळ कुणाला दैवाचा कळला, खेळ कुणाला दैवाचा कळला, खेळ कुणाला दैवाचा कळला. मी असो तू असो खेळ कुणाला दैवाचा कळला, खेळ कुणाला दैवाचा कळला, खेळ कुणाला दैवाचा कळला. दैव कोणाला सांगता येत नाही. दोर अरे याला आवाज मला रिटर्न येऊ दे रे, नको असं करू रे, आधीच जीवावर येते रे माझे. तू आता बनवशील चांगला आवाज तेव्हा बनवशील. माझी कथा संपत आली असं करता करता. हा मायबाप भरताला भद्रकाली समोर उभं केलं आणि भद्रकाली समोर उभं केल्यानंतर भरताच्या गळामध्ये पुष्पमाळा टाकल्यात. भरताने विचार केला जरी भद्रकालीची इच्छा असेल, भद्रकालीच्या मनात असेल की माझा बळी तिला दिला जावा, भरतानं खाली मान टाकली. आदिवासी लोकांनी हातामध्ये शस्त्र घेतलं मारणार, तोपर्यंत भद्रकाली प्रकट झाली. सर्व आदिवासींचा निपात केला आणि भद्रकालीची स्तुती ही राजा भरतानं केली. भद्रकालीचं स्तवन राजाने केलं. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुरमर्दिनी, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आणि मायबाप देवीची स्तुती केल्यानंतर भरत राजा तिथून निघाला. भरत चालत चालत जात असताना भरताला असं एक दृश्य दिसलं. काही भोई लोकांनी खांद्यावर पालखी घेतलेली आहे. त्या पालखीमध्ये एक राजा बसलेला आहे. तो राजा सिंध प्रांताचा राजा आहे. त्याचं नाव आहे रहुगण. हा आत्मज्ञानी राजा आहे. हा संतांची संगत करणारा राजा आहे. आणि त्या भोई लोकांना पालखी ढोळण्याकरता एक माणूस कमी पडत होता. त्यांना भरत दिसला. भरताला त्या पालखीला झुकलं आणि भरत ती पालखी घेऊन चालू लागला. पण भरताच्या पायाखाली एखादी मुंगी आली की भरत उडी मारायचा, त्या पालखीचा तोल जायचा आणि तो राजा काहीतरी बोलायचा. 4-5 वेळेला समजवल्यानंतर सुद्धा भरताच्या लक्षात येईना. शेवटी रहुगण चिडला आणि रहुगणानं सांगितलं, अरे शरीर तर लय हट्टकट्ट दिसतं रे तुझं, काम करायची दानत नाही का? मग जीवनात पहिल्यांदा भरत बोलला, राजन तुम्ही मला बोलतात की माझ्या शरीराला बोलतात? कारण मी वेगळा आहे आणि माझं शरीर वेगळं आहे. सुंदर असं चिंतन, सुंदर असं ज्ञानाची आदान प्रदान झाली आणि रहुगणाला भरताने नामस्मरण करण्याकरता एक मंत्र दिला आणि भरत राजा तिथून निघून गेले. भरताने सांगितलं रहुगणाला, कलियुगामध्ये तरुण जाण्याकरता एकमेव साधन आहे नाम. जीवनामध्ये ज्याने नामाचा सहारा घेतला त्याला कशाची गरज नाही. नाम तारणार आहे, नाम मुक्ती देणार आहे, नाम मोक्ष प्रदान करणार आहे. जीवनामध्ये एकमेव साधन जर कुठलं असेल तर नामस्मरण आहे. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी देखिएला. त्यावेळेला राजा परीक्षित शुकदेवाला विचारतात की महाराज, ज्या नामाने रहुगण तरला त्या नामाने माणूस मेल्यानंतर मोक्ष मिळतं ठीक आहे, पण ते नाम कोणाला तारतं का? कोणाचं रक्षण करतं का? असं म्हणतात, देव तारी त्याला कोण मारी.
सुखदेव राजा परीक्षितीला सांगतात, राजन हे नामचिंतन जर घेतलं तर माणसाचा सर्वस्वपणे भार देवावर असतो, देव त्याचं रक्षण करतो. मग गुरुदेव या नामचिंतनाने कोणाचं रक्षण केलं अशी एखादी कथा आम्हाला सांगा. तेव्हा सुखदेव राजा परीक्षितीला एक कथा सांगतात की ऐक राजन, तू पहिल्याच दिवशी हिरण्याक्ष नावाच्या दैत्याची कथा ऐकली होती. त्या हिरण्याक्षाचा एक भाऊ, त्याचं नाव आहे हिरण्यकश्यपू. त्या हिरण्यकश्यपूची सुंदर अशी कथा आहे. ती कथा मी तुला सांगतो. तत्पूर्वी 1-2 मिनिटं आपण संकीर्तन करूया आणि मग या कथेला आरंभ करूया. गोविंद मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है. श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है, श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है, हो श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है, श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है. गोविंद मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है. श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है, श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है, श्री गोवर्धन गिरधारी नंदलाल मेरो है, हो श्री यशोदा का लाला नंदलाल मेरो है, श्री बिहारी मदन मोहन मेरो है. गोविंद मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है नंदलाल मेरो है. हरि बोल गोविंद मेरो है गोपाल मेरो है, मेरो है नंदलाल मेरो है. हरि गोविंद मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है. बोलिए श्री वाक्य बिहारी लाल की, श्रीमद् भागवत महापुराण की जय. जय श्री राधे श्याम. कलियुगामध्ये सुद्धा नामचिंतनाने सर्व इच्छा पूर्ण होतात.